हाय स्टुडंट्स, आजपासून आपण एक नवीन सिरीज आपल्या चॅनलवर स्टार्ट करत आहोत. ती म्हणजे नवनवीन इंग्लिश वर्ड्स आणि त्यांचे मराठी मीनिंग्स. तर चला तर मग सुरुवात करूया. आणि ही सिरीज खूप दिवस सुरू राहणार आहे, त्यामुळे तुम्हीही असे नवनवीन वर्ड्स शिका आणि त्यांचे मराठी मीनिंग्स जाणून घेऊन त्यांना इंग्लिश सेंटेन्स फ्रेमिंगमध्ये यूज करा. लेट्स स्टार्ट. वर्ड्स टू डिस्क्राईब अ पर्सन. वर्ड्स टू डिस्क्राईब अ प्लेस. एखाद्या प्लेसला डिस्क्राईब करण्यासाठी आपण कोणकोणते वर्ड्स यूज करू शकतो ते बघूयात. फर्स्ट वर्ड आहे बस्टलिंग. बस्टलिंग म्हणजे गजबजलेला. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज अ बस्टलिंग सिटी. मुंबई ही खूप गजबजलेली मुंबई हे खूप गजबजलेलं शहर आहे. ओके. देन नेक्स्ट वर्ड इज ट्रँक्विल. दिस इज ट्रँक्विल. ट्रँक्विल म्हणजे अत्यंत शांत अशी जागा, आणि जनरली आपण ह्याला फक्त प्लेसला डिस्क्राईब करण्यासाठी यूज करतो. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की शी इज अ व्हेरी ट्रँक्विल गर्ल, ती खूप शांत मुलगी आहे. दिस इज रॉंग. ट्रँक्विल हा वर्ड फक्त आणि फक्त प्लेसला डिस्क्राईब करण्यासाठी यूज करणार आहोत. जसं की एक्झाम्पल, द विलेज इज अ ट्रँक्विल इन द मॉर्निंग. गाव हे सकाळी खूप शांत असं असतं. कळालं? ट्रँक्विल म्हणजे अत्यंत शांत, जो की फक्त प्लेसला डिस्क्राईब करण्यासाठी आपण यूज करतो. नेक्स्ट वर्ड आहे सिरीन. सिरीन म्हणजे शांत, निर्मळ. आता आपण पाहिलं ट्रँक्विल. ट्रँक्विल म्हणजे पण अत्यंत शांत वगैरे, म्हणजे शांतच असा अर्थ होतो. बट सिरीन हा वर्ड आपण प्लेस आणि पर्सन दोघांनाही डिस्क्राईब करण्यासाठी वापरतो, आणि ट्रँक्विल हा वर्ड फक्त आणि फक्त प्लेससाठी वापरायचा. ओके. सिरीन म्हणजे शांत, निर्मळ. एक्झाम्पल्स बघूयात. द टेम्पल हॅज अ सिरीन ॲटमॉस्फिअर. द टेम्पल हॅज अ सिरीन ॲटमॉस्फिअर म्हणजे काय की मंदिराचं वातावरण खूपच शांत, निर्मळ असं आहे. शी हॅज अ सिरीन स्माईल. तिची खूप शांत अशी तिचं हास्य खूप निर्मळ आहे. ही रिमेंड सिरीन इवन इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. अत्यंत कठीण परिस्थितीतही तो शांत राहतो. नेक्स्ट वर्ड इज प्रिस्टीन. प्रिस्टीन म्हणजे अगदी स्वच्छ, निर्मळ. जसं की त्याला आपण म्हणू शकतो अनटच किंवा अनस्पॉइल्ड. हा जो प्रिस्टीन वर्ड आहे तो आपण पर्सनसाठी यूज करू शकत नाही, फक्त प्लेससाठीच यूज करायचा. जसं की आपण असं म्हणू शकत नाही शी इज प्रिस्टीन म्हणजे ती खूप निर्मळ आहे. दिस इज रॉंग. हे फक्त प्रिस्टीन हा वर्ड फक्त प्लेससाठी आहे. ओके. किंवा एखाद्या कंडिशनला डिस्क्राईब करण्यासाठी आहे. जसं की द रिव्हर इज अ स्टील प्रिस्टीन. नदी अजूनही अगदी स्वच्छ, निर्मळ अशी आहे. ओके. Now you got the meaning of the word pristine. Okay, so let's move forward. Secluded. Secluded म्हणजेच एकांतामधील किंवा लोकांपासून दूर अशी जागा. ओके. तर मग ही एकांतात लोकांपासून दूर अशी जागा आहे. मग आपण ह्याला अजून सिनोनिम्स पण बघू शकतो की आयसोलेटेड म्हणजेच खूप असा दूर असा एरिया. रिमोट एरिया म्हणजे दुर्गम असा भाग, जिथं लोकांची जनरली येणं जाणं जिथं नाही आहे अशी जागा. ओके. किंवा एखादी शांत जागा, एकांतातली जागा, लोकांपासून दूर अशी, मानवी वस्तीपासून दूर अशी जागा, त्याला आपण असं म्हणू शकतो. एक्झाम्पल्स बघूयात. शी लिव्ज इन अ सेक्लुडेड एरिया. ती खूप एकांतात, खूप अशा लोकांपासून खूप दूर असणाऱ्या एरियामध्ये राहते. शी फाउंड अ सेक्लुडेड स्पॉट टू रीड पीसफुल्ली. तिला एक एकांतातली अशी जागा मिळाली शांतपणे वाचन करण्यासाठी. शी इज अ सेक्लुडेड पर्सन असं आपण म्हणू शकत नाही. याच्या जागी आपण काय म्हणू शकणार? शी प्रिफर्स अ सेक्लुडेड लाईफस्टाईल. तिला एकांतातली म्हणजे एकांत काय म्हणू शकतो त्याला? शी प्रिफर्स अ सेक्लुडेड लाईफस्टाईल. तिला एकटे राहण्याची जी लाईफस्टाईल आहे ती आवडते, प्रिफर करते ती. पण आपण असं म्हणू शकत नाही की शी इज अ सेक्लुडेड पर्सन. Okay, this is wrong, but we can use this sentence for framing sentence. We can use this word to frame a sentence. Okay, so today we
we see today we have seen 5 different words. First one is a bustling, then tranquil, third is serene, and fourth is pristine, and fifth is secluded. So I think friends, you learned something different words in today's session. So we will meet in the next class. Bye.